रोशनी तू अशी पागलासारखी करता? एवढी चांगली सासू भेटली तुले, नवरा एवढा चांगला भेटला ना, अशी कोण करतं पागलासारखी तू? हो बापा तुले मायावाल्या सासून सांगितलं वाटते नाही? म्हणूनच माझ्याजवळ अशी म्हणून राहिली तू. तुले माहित आहे का काही राणे? काही माहित आहे का तुले? काही माहित आहे मला, सर्व काही सांगितलं माझ्या आईनं सांगितलं, ते वाल्या सासूनं नाही सांगितलं. एवढी चांगली सासू आहे तुझी वाली, आणि नुसतं जेवण करायला त्या भावाला बोलावलं नाही म्हणून बोलत नाही बापा नवऱ्यासोबत ना सासूसोबत. तुले कोणत्या गोष्टीसाठी मनाई करते का तुझी सासू? कोणते कपडे घालायला मनाई करत नाही, कोणतं काही करत नाही. जशी राय म्हटलं तशी राहते, जिथं जाय म्हटलं तिथं जाले कधी म्हणत नाही. आणि एवढं सगळं म्हटल्यावर अजून काय पाहिजे तुला? एवढंच होतं तर त्या भावाला तू नाही बोलावती का? तुझं घर होय नाही? ते घर होय. त्या सासूनं अगर तुले त्या भावाला बोलावल्यावर जर मनाई केली असती किंवा काही बोलली असती तर तेव्हा म्हटलं असतं बा नाही तुझी सासू वाईट आहे बा म्हणून. डोक्यात कोण नाही आलं त्या भावाला बोलवाले? तुला आठवण नाही होती आणि त्याईले कसं काय आठवण? आता समजा ते निर्मला काकूचा स्वयंपाक असता तर त्याईनं त्या भावालेच कायले व त्याचा ते आपली बबिता मावशी राहते, त्याचा नवरा राहते, सासू राहते, सर्वाले बोलावलं असतं त्याईनं. सर्वच जवळचे. त्या अंजनीबाई एवढी मैत्रीण आहे त्याची वाली, त्या अंजनी काकू, त्याईलाही बोलावलं असतं. त्याचं जर स्वयंपाक असतं किंवा त्याचं वाला जर लक्षात असतं तर. अरे वा पोरगी कशी आहे हो तू? रोशने चांगलं वालं वातावरण स्वतःच खराब करतो हो तू. रोशने हो गड्या हे बी बरोबर आहे. हो माझ्या सासूची लागे सख्या बहिणीले बी नाही बोलावलं माझ्या सासूनं, त्याच्या जवायले बी नाही बोलावलं. हे गोष्ट माझ्या लक्षात नाही आली बिचारे. राणी हे गोष्ट माझ्या लक्षात नाही आली. आणि तू कानी गहू आणि तांदूळ देतं कंट्रोलचे ते आईले लपून, गहू देतं डाळ देतं, पण कमसे कम त्या सासूला माहीत नाही का? एक दोन वेळा दिसली होती तू, नाही तर सांगितलं होतं मला. मग त्या सासून बोलली नसती का तुले? जर एवढं लक्ष ठेवलं असतं त्याकडं किंवा तुला मनाई केली असती तर बोलली नसती का तुले? ते माझा भाऊ पहिले काम नाही करे ना तर माझ्या भावाला पैसे पाठवा नाही लागे का, म्हणून मग कानी घरात थोडंसं कमी जास्त राहे बिचारे, म्हणून देत जाऊ मी. आता माझा भाऊ कामाला लागला आणि त्याला तिकडं पैसे पाठवे का नाही तर माझ्या आई बाबाजवळ जास्त पैसे नाही राहे, म्हणून मग मी दाना देऊ बाई. आणि आता कधी कधी तर हो माझ्या सासूले दिसली होती विचार मी एक दोन वेळा, पण माझ्या सासून म्हणलं नाही हो मला कधीच, खरंच नाही म्हणलं व राणी. मग एवढं तर समजते बाहेर तोंडे तुले. आणि एवढुल्या गोष्टीले सासू सोबत फुकतं. तुले पाहिलंच नाही बाई. माझी सासू पहिल्या वेळेस मी गेलती तर किती बोलली होती मला, तू आली असती ना, तू असती ना माझ्या ठिकाणी तू चुपचाप नसती राहिली म्हणलं. आता बी मला कधी गेली ना बिचारे तर धाकधुकच आहे. धाकधुकच आहे काय बोलन ना काय नाही बोलन म्हणून, कारण की त्या तोंडानं चांगले बोलते माझ्यासोबत आणि माहीत नाही राहू नाही का एकटाच बडबड करते बिचारे. काय होते माहीत ह्या घरात ना काय नाही काय माहीत का बिचारे, मला नाही माहीत. मला धाकधुकच आहे अजूनही बी. आणि तुला एवढं चांगलं मनातून चांगले पाहते तुले आणि तू अशी वागतो त्याच्यासोबत उलीशा गोष्टीसाठी. ते पोरायचा स्वयंपाक होता म्हणते. आणि त्याच्या याच्यात आता नाही राहिलं असं ते सूरजचं लक्ष. त्या सासूची तर काही गलतीच नाही, पण सूरजचंही नसन राहिलं लक्ष. पण मग तू एवढं तुला बोलायचंच आहे तर त्या नवऱ्याला बोलती हो. पण चुकलं नाही का बिचारे? चुकलं नाही का तू सांग व? चुकलं ना मग माझ्या भावाला बोलवायला नाही पाहिजे होतं का? एकटा एक भाऊ माझ्या आई सांगे बिचारे 9 वाजेपर्यंत माझ्या भावानं वाट पाहिली होती म्हणे जेवणाची बोलवून. अरे तर ते कोणाचं चुकलं? मग त्या नवऱ्याचं चुकलं, सूरजचं चुकलं, त्या सासूचं चुकलं का? आता त्या नवऱ्याला मित्राची आठवण राहिली, त्या भावाची आठवण राहिलीच नाही. आणि मग त्याच्यात त्या सासूची काय गलती? ती सासू तर नाही करायली होती, नाही धराली होती. पोळ्या तूनच टाकल्या म्हणे. भाजी न ते भात त्याईनच बनवला पोरानं. मग एवढी तर अक्कल आहे तुले, सासू सोबत काऊन फुगली होती? नाही हो तू बरोबर बोलत आहे व राणी, बरोबर बोलत आहे बिचारे तू. खरंच माझी सासू मला म्हणत गिनत नाही व काही. मी लय वेळा दिसली हो माझ्या आईले बाबाले. माझी आई येईन चुपचापानी थैला घेऊन ये बिचारे, गहू तांदूळ देव. मी कधी मागच्या दरवाजातून मला वाटे का माझ्या सासूले दिसलं नाही पाहिजे. पण एक दोन वेळा माझ्या सासूच्या नजरेत आलं होतं. मला वाटलं का बोलन मला लागे भेव, पण नाही बोलली बाई मायवाली सासू. मला खरंच नाही बोलली. आणि मायावाल्या भावाच्या वेळेसही 20,000 रुपये दिले होते. आणि तो माणूस नाही आलता का माझ्या भावाला माराले.
त्या हिचा तो रे का तिकडे शिकाले होता तिचा आला नव्हता का तो 20,000 रुपये कचकर काढून दिले बिचारे. माझा सुचलंय मोठं मन आहे आणि नुसतं जेवणासाठीच मी फुगून आहे. कधी कधी माझ्या डोक्यात नाही काही येतच नाही बिचारे गोष्टी यावाल्या. आई सारखीच वागतो बिचारे कधी कधी. माईचा असर होते का काय तर काय माहित का बिचारे माझ्या डोक्यावर. काही आहे बिचारे खरंच हो माझ्या सासूची काहीच गलती नाही हो. हो ना, असं नाही करा रोशनी, असं नाही करा. माणूस पाहायचं पहिले, मागचा पुढचा विचार करायचा. माणूस पाहायचं उली उली गोष्टीसाठी असं फुगाली परवडते का? किती चांगली आहे बाई तुझी सासू. एवढ्याच्या समोर मी बसली होती, बाया होत्या, पण उलीशी चुगली नाही केली का काही नाही केली तुझीवाली. तुझी आई तरी टोमना मारून चालली गेली तू आल्या सासूले. आमा बाई हो का माईनं काय टोमना मारला माझ्या सासूले आता. जाऊ दे आता, काय सांगून फायदा. काय सांगणार राणे सांगणार माझ्या सासूले काय म्हणलं माझ्या आईनं. तुझी आई म्हणे ते सासूले म्हणे महाराणीचा नवरा, महाराणीला कोणत्याच गोष्टीची उजागरी नाही आहे बाई म्हणे. नाही कोणाला बोलू शकत म्हणे, नाही काही म्हणे. तू तर म्हणे पटकन आली म्हणे. नवऱ्याले हे करताना एकटीच आली म्हणे तू म्हणे. नवऱ्याला नाही आणलं म्हणे सोबत म्हणे. त्यासारखं म्हणे फ्री नाही आहे म्हणे मायवाली रोशनी म्हणे अशी म्हणे. आणि निर्मला काकुली मग ते गोष्ट लागली. काय बिचारे माई अशीच करते व. आणि ही गोष्ट जर सूरजजीले माहीत गीत पडली ना तर बस झालं. ते मग अजून मला बोलते बिचारे. मग आता तरी चांगलं राह घरात आणि अशी फुकफाक नको करू होत जाऊ थोड्या थोड्या गोष्टीसाठी. चल बाई मी जे जातो आता घरी. माझ्या घरी तिकडं काय वातावरण आहे ना काय नाही. एक तर मी का नाही सागरजीले सांगितलं नाही ना काही नाही. माझ्या सासूनं सांगितलं नाही सांगितलं काय माहीत का बिचारे. सांगितलं असं ना त्या सासूनं. ते सासू चांगली वागते ना आता त्यासोबत. हो बाई सध्या तर बरी आहे, अजून काय माहित का होते तर समोर. हो रोशनी जातो मी आता, आईले गेली भेटून येतो आणि जातो मी. आणि लय वेळ होऊन राहिला आता, 5 वाजून राहिले. लवकर जाते, ऑटोही सापडला पाहिजे सिटीत जायले. सूरजजीले सांगतो मी तुला सोडून द्याले जमन ना. तू आई बोलून राहिली ना राणे. तुला जायचं आहे खरं ना. बॅग गिकती तसं आहे वाटते त्या माईच्या घरी जातो वाटते ना. आजच जातो काय हो जी काकू आजच जातो मी. हे म्हणते मला सूरजले सांगतो म्हणते नेऊन द्यासाठी सूरजच्या गाडीवरून. चांगलं नाही वाटत नाही की आमा. नाही 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 वा आय राणे नाही नाही. कोणत्या पोराबाराच्या गाडीवर जाऊ नको. आणि त्या नवरा ओळखते बाई सूरजले, श्यामले ओळखते, सूरजले ओळखते. ते सासरे कसे आहे ना कसे नाही स्वभावले. काय म्हणून गाडीवर आली म्हणून पोराच्या. इले हे नाही आहे म्हणून चालचलन बरोबर नाही आहे म्हणून हिनं म्हण हिचं म्हणून. जुने विचाराचे लोक राहते काही काही. तसं नको करू मा. याटोनच जाय ना, बसून द्यायला लावतो त्या मायले. चाल मी येतो बस स्टॉप पर्यंत सोबत. चाल राहते ऑटो. 5च वाजले, अजून 5ही वाजायचे आहे. 5:45 झाले. मग 7 वाजेपर्यंत ऑटो राहते. चल आपल्या गावातलाच ऑटो करून देतो पेशंट. चाल बरं चाल वरानी. काकू मी की नाही जात होती. मी हे रोशनी म्हणून राहिली ना म्हणून म्हटलं मी नाही जात. मीच नाही जात बापा एकटी. हो ते थोडेसे ना जुन्या विचाराचे आहे का कसे आहे का काय माहीत का. अजून मलाच नाही माहीत त्याचा स्वभाव कसा आहे का आहे. तर मी नाही जात. जी कोणाच्या गाडीवर ऑटोनच जातो. चल त्या घरी चालतं पहिले. हो जी बॅग घ्यायची आहे ना मायवाली. कशी आहे त्या मायची तब्येत हो राणे. हो राणे कशी आहे वा. मायले पारी गेली ते आल्या. चांगली आहे जी आई चांगली आहे. बरी आहे आता. काय झालं होतं असं. काय झालं होतं का एवढ्या तातडीने गेली बापा तू. सूरजले नाही उठू दिलं काही नाही उठू दिलं. अजी काय सांगू आता. मारलं म्हणून सांगू काय. त्याचा सीन आला काय नाही जी. ते जास्तच अंग गरम होतं तिचं. लस तब्येत खराब झाली तिची वाली. मी गेल्याबरोबर नाश्ता चाय पाणी करून दिलं तिले. कोणी घरी आहे नाही ना करायला. मग ते बिमार पडली तर आणि म्हणून मग का नाही तिले असाच फोन आला होता. तर मला बरं वाटते नाही म्हणून गेले. सागरजी कुठे गेले. 3 वाजता आलता बाई घरी. तो 3 वाजता आलता तो घरी. आणि मग 5 वाजता गेला म्हणे राणीगिरी येन म्हणे बस स्टॉपवर पाहतो म्हणे मी म्हणे जाऊन म्हणे तिकडं म्हणे चौका गिवकात. तर गेला बाई. तर आलाच नाही. तुला दिसला नाही का. नाही जी आई मला तर नाही दिसले ते. अमाय बाई हो का. मग माहित नाही गड्यात येत होतं म्हणे राणीले पाहतो म्हणे येतो म्हणे आली असन तर. नाही जी मला तर दिसले नाही. आणि माझ्या मोबाईल बॅगीतच होता. तर मिस कॉल होते पण मी बॅगीत असल्यामुळे मला ऐकूच नाही आलं. काय आला तो पाय सागर आला. आता मस्त जमकते यायचं भांडण. आली काय राणी आली तू. काय म्हणते मामीजीची तब्येत कशी आहे आता. तब्येत बरी आहे ना तब्येत बरी आहे. का राणे
तुला जर मला सांगितलं असतं का मी जातो बा, तुला नाही म्हणलं असतं का? मनाई गेली असती का हो? मला सांगायला काय झालं, थोडंसं उठेपर्यंत तर वाट पाहा लागत होती माई, नाही तर उठवा लागत होतं. अजी लय उठवलं मी तुम्हाला, लय उठवलं, पण तुम्ही उठतच नाही होते. तुम्ही 2:30-3 वाजेपर्यंत त्या लॅपटॉपवर काय करत होते, पेपर चेक करत होते का काय करत होते काय माहित का. तर मी म्हणलं जाऊ द्या, झोपू द्या. 1-2 वेळा हलवलं होतं, पण मग नंतर उठलेच नाही तुम्ही. मला जाणं अर्जंट होतं. एवढं कोणतं अर्जंट होतं? मायवाली वाटही नाही पाहिली तुला उठेपर्यंत. हा हो, आणि फोनही उचलायला तयार नाही. किती फोन केले हो तुले? हा हो राणे. आजी सागरजी, आईची तब्येत लय खराब होती जी, तिथं करायला कोणीच नव्हतं. जे आता मी गेली ना तेव्हा करून दिलं तिले चाय पाणी मी. मग हो का, त्याच्यानं सडलं होतं नाही? असे कोण बोलून राहिले जी तुम्ही सागरजी? मी न तर सांगून गेलती ना, मी आईले तर सांगितलं होतं मी का सागरजीले सांगा म्हणून. हो, आईले सांगितलं तर झालं सगळं. तुझं आलं, आम्हाला सांगायची काही गरज नाही. मी नेऊन दिलं असतं ना, मला सांगितलं असतं तुला तर का. पण नाही, तुला नवऱ्याला त्याला ऐकी तर समजलंच नाही ना. आई एकटी एकटी कारभार करतो. तुला काय नाही म्हणलं असतं का मी? तुला घेऊन गेलो असतं ना मी. पण सागरजी तुम्ही उठतच नाही होते. काही नाही हो, मी उठत नाही होते. म्हणजे काही एवढा झोपीत होतो का मी? सागरजी ऐका तसंही मायावाला. काय ऐकायचं राहिलं? तू मला कोणत्या याच नाही समजत ना. बिना सांगितल्यानं चालली गेली ना तू. तुला काही मनाईच केली असती मी, अशासारखीच तर गेली. निभय सागरजी माया ऐका तसंही. जमलं आता लागते अजून भांडण. घे म्हणा इले थांब, हे सुरुवातच होय. अजून काही नाही ते वाला. अजून तुले थांब नाही, 1-1.5 महिन्यात नाही हकली ना मी. माय नाव सविती नाही आहे तर. आई तुम्ही काही म्हणलं का जी मले? नाही हो बाई, मी ना काहीच नाही म्हणलं तुले. जाय तो काय म्हणून राहिला तर बाय होते म्हणा कधी कधी. जाय त्याला समजा थोडीशी. नाही आई, त्याला राग आला ना तर लयच राग येते. शांत तर राहते, पण राग आला का कोणाच्या मतानं ऐकतच नाही ते. मी त्याला बोलीन नंतर. बरं बापा, काय पाहिजे तुम्हाला सागरजी? काय पाहिजे का? हो, भूक लागली ना. मध्ये नाश्ता दे आणि टिफिन दे बांधून. आणि तू बी चाल सोबत कॉलेजमध्ये. मी काय लिहू? तो स्कॉलरशिप फॉर्म गिम भरत नाही का? तो एक्झाम फॉर्म गी भरायचा, साईन लागते ना त्याच्यात. तो भरत नाही का? हो जी, माझ्या डोक्यातूनच निघालं. मग चल, मग सोबतच जाऊन सोबतच येऊ. हाफ डे आहे माझ्या. का आजही जायचं आहे तुला कुठं बाहेर गिर? अजून कोणाला भेटायला जायचं असं ना? काहून अशी एकड बोलून राहिली जी सागरजी तुम्ही? लयच एकड बोलून राहिले तुम्ही. तुम्हाला सांगितलं मी आईले भेटायला गेलती म्हणून. मी ना त्या घरच्या लोकांनी भेटायला मनाई नाही केली राणी. मनाई नाही केली, पण तू ना मला उठवायला पाहिजे होतं. मी आलो असतो पाहिले. काय म्हणलं असतं त्या गावातल्या बायानं? पहिला वेळ गेली तू आणि लोकांना काय म्हणलं असतं तुझ्या गावातल्या एकटीच गाली. अशानं कसं गलत प्रेमी होते. नवरा बायकोचं चांगलं आहे का नाही आहे असं होते. दोघे जर सोबत गेलो असतं आपण तर बरं वाटलं असतं. त्याला बी पाहणाऱ्या लोकांनी बी मी पाहिलं असतं. मामीजीची तब्येत कशी आहे कशी नाही तर मला न सांगता गेली तर गेली. पण तू आई जवळ सांगितलं. बरं, फोनही उचलायला तयार नाही. तुला तिच्या लोकांना विचारलंच असं ना काही नाही काही माझ्याबद्दल. काही एकटी कशी आली का काय आली? चांगलं वाटते का पहिल्या वेळेस असं एकटं जाणं? मलाच म्हणलं असतं. सारे लोकांना मलाच दोष दिला असं ना. आता त्याच्या नवऱ्याने एकटं पाठवलं. सोबत आलाय नाही, सासूची तब्येत बरोबर नाही आहे तर आले नाही आला असं नाही होत का? हो गड्या, सगळे मला विचारत तर होते. माय बी कधी डोकं चालतच नाही गड्या. डोकं चालवा लागते. डोकं चालत नाही, डोकं चालवा लागते. मी तुला समजदार समजलो. सुख शिकलेली समजदार विचारिक पोरगी आहे बा म्हटलं. पण तू कधी अशी वागतं ना राणी तर मग मला राग येते. हे आता तू पहिलं ना आखरी मी तुला माफ करतो. याच्यानंतर ना मी असं जाय आले तुला मनाई नाही करत. पण कमसे कम मला सांगत जा तू काय करतो काय नाही करत. आता एक वेळा मला माफ करा सागरजी. याच्यानंतर मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगून करत जाईन. आणि सांगत जात जाईन तुम्हाला. बरं ठीक आहे. चल लवकर जायचं बी आहे आपल्याला. चल बरं, झाला का तुझा स्वयंपाक? स्वयंपाक झाला मायावाला. झाला गेला स्वयंपाक. राणी झाला का स्वयंपाक गिंपाक? त्या बाबाला जेवण द्यायचं आहे. हो ना आई, झाला. वाढ बरं मग पटकन. पहिले बाबाला वाढून दे. माया राहू दे, पहिले बाबाला वाढ. बरं ठीक आहे. तुम्ही तर म्हणे तुम्हाला नाश्ता पाहिजे म्हणे ना, आता म्हणता बाबाले वाढ. अहो तर त्याला नाश्ता झालेला आहे ना. पोहे दे ना त्याला, पोहे गरम करून. आणि बाबाला इकडे ताट बनवून दे. एवढा कोणता वेळ लागून राहिला? नाही तर नसन होत बाई. मी करतो बापा, मी देतो. माझ्या नवऱ्याला एवढं काही नाही आहे वराने. माय सासू अशी हे कडकावून बोलून राहिली कडे. तू याच्या पहिले मी मिस करू माय. आणि आता तू आल्यावर आता मलाच करा लागन तर काय तेवढं हे नाही. करतो मी. माझ्या नवऱ्याला जेवण द्याले मला काही लय मोठी गोष्ट आहे का? स्वयंपाक तर केलास तू ना. देतो राहू दे. राणी पहिले बाबाला देऊन दे माझ्यासाठी. नंतर देतो गरम करून. पहिले बाबाला देऊन दे. ठीक आहे. बरं ठीक आहे. पण बाबा घरी राहते. तुम्हाला उशीर होईन बा म्हटलं. मी पहिलेच लय उशीर झाला. काही नाही तेवढं. तू बाबाला देऊन दे पहिले जेवण, मग मला देतो. बरं ठीक आहे. वाढतोय मी. वाढून देतो बाबाला. जा तुम्ही हॉलमध्ये, मी देतो आणून बाबासाठी ताट बनवून. ठीक आहे बाबा, दे मग. आता देतो तर मी अंगण तरी झाडून टाकतो मग थोडंसं. मग सोबत जेवण करून घेऊ आपण.
नाही आहे मी ना कॉलेजमध्ये चालली. नाश्ता केलेला आहे मी, तर आता जेवण तिकडून आल्यावरच करीन. तर नाही तर मग राहू देईन, तिकडून आल्यावर करीन. नाही तर जेवण मला कॉलेजमध्ये जायचं आहे. कॉलेजात काय चालली होतो आता काय करतो कॉलेजात जाऊन? नाही, मीच घेऊन चाललो तिथे. काम आहे थोडंसं कॉलेजमध्ये म्हणून. हिचं कोणतं काम आहे रे? आई तिचं एक्झाम फॉर्म भरायचा आहे, स्कॉलरशिप फॉर्म भरायचा आहे, तर तिची साईन लागते म्हणून घेऊन चाललो तिथे. म्हणजे अजून हिचं वाला काही शिक्षण बंद झालंच नाही का? शिकतच राहतो म्हणते काय? शिकू दे नाही, आता शिकते तर शिकून ती कॉलेजमध्ये चालली. ते फक्त परीक्षेत दे, परीक्षेलाच येऊ देतो तिथे. बापा तुम्हाला काय करायचं आहे काय नाही तर आपापल्या मतानं करा. आता तुम्ही लस शिकले आहे ना, माय बापाची पेक्षा बी जास्त करा. आता लग्न झाल्यावर हे जाते शिकाले, करा बापा. चल कर तू लवकर लवकर, बाबाला जेवण वाढून दे आणि कर तू लवकर लवकर. आई जाऊ देन का नाही जाऊ देन हो मला परीक्षा लिहायची सागरची. मी आव ना, तू काय टेन्शन घेतो तर मी आव ना. दे कुठे ठेवले पोहे, मी गरम करतो, तू बाबाले दे वाढू लवकर लवकर.